Yeah, I think I have a white baseball cap on at the time. But they said they both say mid-20s, kind of light blonde hair, light brown hair. We had a mustache. Looked like हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार. मी मोनिका मोहन आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सॅटरडे आणि किचनमध्ये आता लगबग चालू झाली आहे कामांची. सकाळी सकाळी कसं असतं की नाश्त्याचं पटकन आवरून घ्यायचं आणि आज सॅटरडे म्हटल्यावर थोडंसं रोजच्यापेक्षा लवकरच आवरलं पाहिजे या हिशोबाने. आता ही इथं बीट घेतलं आहे, ह्याची मी आधी ज्यूस बनवते आणि बाकीचं मग काम सुरुवात करते. मोस्ट ऑफली इंडियन किचनमध्ये सकाळी सकाळी सगळ्यात आधी चहा बनतो. पण आमचंच घर असं असेल की इथे चहाच्या ऐवजी ब्रेकफास्ट किंवा जेवणाची तयारी चालू असते. तर चहाचं एवढं घरामध्ये कोणी शौकीन नाही आहे. मला चहा आवडत नाही आणि शौर्यच्या पप्पांना पित्त होतं चहाने आणि शौर्यला चहा देण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे चहा बनत नाही घरात. कधीतरी खूप दिवसांनी चहा प्यायची इच्छा झाली किंवा मग गेस्ट वगैरे आले तर मग चहा बनतो. मेथीची भाजी बनवली आणि दुसऱ्या साईडला आता मी चपात्या बनवायला घेतल्या आहेत. ब्रेकफास्टसाठी पोहे बनवायचे आहेत पण दोघेही अजून उठले नाही आहेत. त्यामुळे म्हटलं जेवणाची आपण आधी तयारी करून घेऊ, जेवण बनवून घेऊ आणि नंतर गरम गरम त्यांची आंघोळ झाली की मग पोहे करता येईल, म्हणून मग मी चपात्याच बनवून घेतल्या आधी. रोज नवीन दिवस उगवला की भाजी काय बनवायची हा प्रश्न असतो आणि भाजीला घरामध्ये असतं ते पण असं असतं की घरातल्या प्रत्येक मेंबरला तीच भाजी आवडायला असायला पाहिजे. ते जास्त महत्त्वाचं असतं. नाहीतर भाजी बनवायला आपण कोणतीही भाजी बनवू पण आवडती भाजी पाहिजे. आणि काय आमच्या घरामध्ये असं असतं की शौर्य मोस्ट ऑफली हिरव्या भाज्या पालेभाज्या खात नाही आणि पालेभाज्या आता भेटत आहेत तर खाऊन घ्यावा म्हटलं म्हणून मेथीची भाजी बनवली. आणि ही भाजी ना वेगवेगळ्या पद्धतीने करतात पण मी अजूनपर्यंत वेगळी पद्धती अशी बनवलेली नाही आहे. तर ह्याच पद्धतीने मी भाजी बनवते. इथे छोटी एक चपाती झाली होती तर ती व्हिडिओच्या नादामध्ये थोडीशी करपली. भाजी चपाती बनवून झाली आणि अंथरुणं निघाल्यावरती सगळ्यात पहिलं हे काम असतं की घराला झाडू मारणे. त्याच्याही आधी आपल्या घरात समोरचं जे अंगण असतं त्याला झाडू मारणं. आता इथं अंगण तर नाही आहे पण समोर थोडा स्पेस आहे तर तो सुद्धा झाडून घ्यावा म्हटलं आणि ते रोज मी घेत असते झाडून. त्यानंतर असतं आपलं बेडिंग करणं. तर इथं काही बेडशीट चेंज नाही करायचं आहे, तेच बेडशीट क्लीन करायचं आहे कारण हे चांगलंच आहे. 4 ते 5 दिवसांनी मी बेडशीट चेंज करत असते. इथे पोहे रेडी झालेत आणि दोघेही रेडी होऊन आले आहेत. रात्री आमचं लवकर जेवण होतं त्यामुळे सकाळी सकाळी खूप भूक लागते. सकाळी हाच प्रश्न असतो की आज काय बनवलं आहे नाश्त्यासाठी. पोहे लवकरात लवकर होतात पण सगळ्यांचाच आवडतात हा ब्रेकफास्ट आहे. तुम्हाला पोहे आवडतात की नाही मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आता आम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय करतो आणि नंतर मग भेटूया. आता पोटात भर पडली तर घरातलं काम आवरून घेतलं पाहिजे. तर कपडे धुवून घेतलेत मी आणि कपड्यांसोबत डोअरमॅट सगळ्या धुवून घेतल्यात, म्हणजे त्या पायपुसण्या. बाल्कनीत ऊन आहे तोपर्यंत बऱ्याचशा सुकून जातील म्हणून मग मी सकाळीच पटकन धुवून घेतले. प्रत्येकालाच वाटतं की आपलं घर स्वच्छ असायला पाहिजे पण त्यासाठी ना छोट्या छोट्या अशा टिप्स आहेत क्लिनिंगच्या, त्या लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. डोअरमॅट क्लीन असल्या की मग घर सुद्धा स्वच्छ राहायला मदत होते. डोअरमॅटवरती जर धूळ असेल ना तर ती घरभर पसरते. यानंतर घर साफ करून घेतलं.
फरशी पुसून वगैरे घेतली आणि त्यानंतर थेट दुपारच्या जेवणासाठी इथे सलाड कट करते, गाजर आणि काकडी. उघडत नव्हता का? जास्त कॅपॅसिटी कोणाची? अजून हे 5 लिटरचं आहे जे तू काल घेतलं होतं ना ते कॅन, ते हे आणि हे मग छोटावाला किती रुपयांचं आहे ते? आता आपल्या घरात किती याचा आहे? मग कॅन मोठं की ते मग मोठा कॅन? आता हे मोठं की ते हे चहा ओतायचं आणि ते चहाचा कप, मग कसली कॅपॅसिटी जास्त राहील? आता इथं काय दिलं खाली? नंबर ऑफ कंटेनर्स. शौर्यला अभ्यासाला जर हेल्प पाहिजे असेल तर तो मग माझ्याकडे येतो आणि मला वेळात वेळ काढून त्याला अभ्यास म्हणजे जे काही येत नाही ते सॉल्व करायला हेल्प करायला लागते. मग सगळं काम बाजूला ठेवून हे काम करणं जास्त महत्त्वाचं असतं. ह्या वर्षी ना त्याला ट्युशन लावलं नाही. ह्या वर्षी पूर्ण त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आता फक्त 2 महिने उरलेत आणि त्या 2 महिन्यांसाठी काय ट्युशन लावायचं, त्यामुळं मग मी घरीच थोडा एक्स्ट्रा लक्ष देण्याचा प्रयत्न करते. बघता बघता त्याचं हे सेकंडचं पण वर्ष कधी निघून गेलं तेच समजलं नाही. आता संध्याकाळ झाली आणि जेवण बनवायचा टाइम झाला. तर आज मी बनवणार आहे जेवणामध्ये कोथिंबिरीच्या वड्या. तर ह्या कोथिंबिरीला ना खूप माती होती, तर 2-3 पाण्याने मी धुवून घेतली आणि असं मी खळायला ठेवला आहे. तर मसाला काढून घेतलाय, म्हणजे मसाल्यामध्ये ह्याची पेस्ट करायची आहे. तर काय काय आहे ते, हिरवी मिरची, लसूण आणि हळद, त्याचबरोबर थोडीशी जिरा पण घातलेली आहे मी. जिऱ्याने मस्त टेस्ट येते. आता दिसतंय की नाही काय माहिती, पण जिरा यामध्ये टाकलेला आहे मी. बरेच जण आहे ना मिरची पावडर सुद्धा टाकतात, पण हिरवी मिरची आहे घरात आणि हिरव्या मिरचीमध्येच मोस्ट ऑफली मी बनवत असते कोथिंबिरीच्या वड्या. कोथिंबीर स्वस्त झाली तर म्हटलं चला, जास्त आली होती घरामध्ये आणि म्हटलं वड्या बनवून होती. इकडे ना वरण भातासाठी कुकर लावलेला आहे मी. आता कुकर झालाय, थंड झालं की वरणाला फोडणी घालायची आहे. पण आता पटकन मी ना कोथिंबीरीच्या वड्या बनवून घेते, कारण शिजायला टाइम लागतो आणि त्या थंड झाल्या पाहिजेत मग जेवणाच्या टायमापर्यंत. चला, प्रिपरेशन करून घेतली आहे. हे लिंबाचा तुकडा आहे, मी ह्या पाण्यामध्ये टाकते. आता ह्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे, त्याच्या आधी तेल लावून घेते. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय, त्यात एक लिंबाचा तुकडा टाकला, कारण आतून पातेलं खराब होऊ नये म्हणून. आणि त्या गरम पाण्यासोबत पातेलं सुद्धा क्लीन होऊन निघतं. आता ह्या चाळणीला ना तेल लावून घेते, कारण वड्या जर बनवल्या तर त्यात उकडायला ठेवायच्यात, त्या चिटकू नये म्हणून चाळणीला थोडं तेल लावलंय. बरं, तेल मी हातानेच लावलं, कारण आपल्याला जे मिक्स करायचं आहे ना बेसन पीठ, कोथिंबीर आणि मिरची, तर त्या मिरचीने ना हाताला खूप आग होते. तेल लावलं ना मग हाताची आग होत नाही, म्हणून मी हाताने चाळणीला तेल लावलं, दोन्ही कामं होतील म्हणून. आता यामध्ये थोडं आहे ना बेसन पीठ टाकायचं आहे, जसं लागेल तसं. कोथिंबीर धुवून घेतली तर ती चिरून घेतली, पण त्याच्यात जर मीठ टाकलं ना लगेच त्याला पाणी सुटतं, म्हणून मी आधी सगळं एकदम मिक्स करणार आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला लागेल तेवढं मीठ टाकायचं. बऱ्याचदा अंदाज पण येत नाही की कोथिंबीरीच्या वड्यामध्ये किती मीठ टाकायचं, आपल्याला अंदाज येत नाही. मग असं जर असेल तर पूर्ण डो बनवून घ्यायचा याचा, म्हणजे पीठ तयार करायचं. आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो ना तसं करून घ्यायचं आणि नंतर अंदाजाने
मीठ टाकलं तरी चालतं, म्हणजे आपल्याला आपला अंदाज फसत नाही, आळणी किंवा खारट होत नाही ह्या हिशोबाने. नंतर टाकलं तरी चालतं. आता हे एकदम जरी आपण घट्ट मळलं असलं तरी मीठ टाकल्यावरती लगेच थोडंसं सैल होतं, पातळ व्हायला सुरुवात होती. त्यामुळे हे क्विकली आपल्याला लगेच वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि चाळणीमध्ये उकळायला ठेवायच्यात. ही मेथड खूप महत्त्वाची असते, कारण जर एकदम पातळ झालं तर मग त्या वड्यांचा शेप बिघडतो. तर हे अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. आता याच्या पटकन वड्या करून घेते. तर बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने वड्या करतात, पण मी ह्या अशा मुटक्यां टाईप वड्या करते. बऱ्याच ठिकाणी ह्या वड्यांना मुटकेसुद्धा म्हणतात. तर ह्या अशा पद्धतीने मी वड्या करून घेतल्यात. आता सगळ्याच वड्या बनवून घेते. वड्या बनवून तयार झाल्यात. आता त्या मी उकळायला ठेवते. पाण्याला पण उकळी आली. तर बघा ना. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.